जमीन खरेदी, झाडांचा मोबदला आणि सरकारी अधिसूचनेनंतरही झालेला व्यवहार. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आता एसआयटी चौकशीचा बडगा उगारला जातोय. हे प्रकरण नक्की काय आहे, खडसेंनी नेमकं काय केलं आणि या चौकशीतून राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार, हे सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. एकनाथ खडसे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मातब्बर नाव. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा त्यांचा बालेकिल्ला. भाजपमध्ये दशकाहून अधिक काळ काम करत राज्याचे महसूल मंत्री, गृहमंत्री अशा महत्त्वाच्या खुर्चींवर ते विराजमान राहिले. मात्र 2016 साली त्यांनी पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून ते भाजपशी दुरावत गेले आणि अखेर 2020 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. आता एकदा पुन्हा जमीन खरेदी प्रकरणात खडसेंना घेरलेला आहे. यावेळी आरोप आहे मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विस्तारासाठी अधिसूचित झालेली जमिनीशी संबंध. या प्रकरणाची सुरुवात होते जानेवारी 2022 मध्ये. मुक्ताईनगर येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारासाठी शासनाने 25 जानेवारी 2022 रोजी राजपत्र प्रसिद्ध केलं. त्यानंतर 13 जानेवारी 2023 रोजी 56.80 हेक्टर जमीन भूसंपादन करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. आता इथेच मुख्य प्रश्न उभा राहतो. जमीन अधिसूचित झाल्यानंतर म्हणजे शासनाने त्या जमिनीवर आपला हक्क जाहीर केल्यानंतर मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात येतात. अशा जमिनीचा व्यवहार करणे कायद्याचे बंधनकारक असते. मात्र आरोपानुसार एकनाथ खडसे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध होऊन अवघ्या 14 दिवसानंतर म्हणजे 27 जानेवारी 2023 रोजी अधिसूचित झालेल्या जमिनींपैकी काही जमीन खरेदी केल्या. हे खरेदी खत होते केवळ 15,22,000 रुपयांचे. 3.5 वर्षानंतर ही जमीन त्यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली. प्रकरण इथे संपत नाही. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण आणखी गंभीर आहे. ज्या जमिनींचे भूसंपादन होणार होते त्या जमिनीवर जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी खरेदीपूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली. कारण भूसंपादनात जमिनीसोबत त्यावरील झाडे, पिके यांचाही मोबदला दिला जातो. झाडे जुनी असली तर मोबदला जास्त मिळतो. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2022 मध्ये या जमिनीवर खरीप पिके, विशेषतः कापसाची शेती होत असे. मात्र भूसंपादन प्रक्रियेत ही जमीन गेल्या 8 वर्षापासून झाडांची लागवड असलेली दाखवण्यात आली. म्हणजे एकाच जमिनीवर कापसाचे पीक आणि 8 वर्षांची झाडे हे एकाच वेळी शक्य आहे का? उत्तर आहे नाही. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी हे शासनाची उघड फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या प्रकरणाची दखल घेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्या विरोधात एसआयटी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट सांगितले की हे 9 गावांशी संबंधित प्रकरण आहे. 6 वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी या प्रकरणाशी संबंधित आहेत. त्या सर्वांच्या भूमिकेची तपासणी होणार आहे. बावनकुळेंनी हे स्पष्ट केले की मोबदला अद्याप वाटप झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आर्थिक फसवणूक झाली नसली तरी हे होण्याचा प्रयत्न झाला का, हेच या चौकशीतून तपासले जाणार आहे. आता या प्रकरणाची राजकीय बाजू समजून घेणे गरजेचे आहे. एकनाथ खडसे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटात आहे, जो विरोधी पक्षात आहे. महायुती सरकार सत्तेत असताना विरोधी नेत्यांवर अशा प्रकरणाची एसआयटी चौकशी लावणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल मानले जाते. खडसेंनी भाजप सोडल्यापासून त्यांच्यावर सातत्याने तपास यंत्रणा दबाव येत असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. दुसऱ्या बाजूने सत्ताधारी पक्षांचे म्हणणे आहे की कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. या प्रकरणात तथ्य असल्याची चौकशी होणारच. खडसे यांनी या प्रकरणावर अद्याप सविस्तर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र राजकीय वर्तुळात एसआयटीमुळे खडसे यांच्यावर येणारा दबाव आणखी वाढेल असे जाणकार सांगत आहेत. एकनाथ खडसे महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच एक वादग्रस्त परंतु प्रभावशाली व्यक्तित्व राहिले आहेत. आता या एसआयटी चौकशीमुळे त्यांच्या समोरची आव्हाने आणखी वाढणार आहेत. 3 महिन्यात येणारा आव्हान या प्रकरणाला कोणती दिशा देतो यावर सगळ्यांचे लक्ष असेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते? खडसेंविरुद्ध चौकशी न्यायसंगत आहे की राजकीय सूड? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा आणि पाहत राहा फक्त कसं काय.